नमस्कार राशन कार्ड धारकांनो. त्या ठिकाणी ज्या ही राशन कार्ड धारकाची ई-के-वाय-सी राहिली असेल त्यांनी 31 मार्च 2025 पर्यंत करून घेणं गरजेचं आहे. नाहीतर अशा त्या ठिकाणी राशन कार्ड धारकांना त्या ठिकाणी राशन वगैरे मिळणार नाहीये. आता बऱ्याच राशन कार्ड धारकांनी अगोदर सुद्धा के-वाय-सी केली होती, परंतु त्याच्यामधले काही त्रुटीमध्ये आले. काहींनी अशी केली नाही तर त्यांनी 31 मार्च 2025 पर्यंत ई करून घेणं गरजेचं आहे. आता के-वाय-सी करायची हे तुमच्या गावामधील स्वतः म्हणजे ज्या राशन दुकानदाराकडे तुम्ही राशन आणता त्याच्याकडे तुम्ही करू शकता. जर तुम्ही बाहेरच्या शहरामध्ये कामासाठी गेला असाल तर तुम्ही तिथे सुद्धा ई-के-वाय-सी करू शकता. त्याला काय करायचं, तुमचा अँड्रॉइड मोबाईलवरती तुम्हाला 2 ॲप इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. पहिली ॲप आहे त्या ठिकाणी मेरा ई-के-वाय-सी, दुसरी ॲप आहे आर-डी सर्व्हर नावाची ॲप आहे. ती ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे. तुम्हाला सर्वप्रथम मेरा ई-के-वाय-सी ॲप इन्स्टॉल करायची. ती इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायची. त्याच्यानंतर तुमचं महाराष्ट्र राज्य आहे ते सिलेक्शन करायचं. त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, ओ-टी-पी टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि ओ-टी-पी कॅप्चा भरून नंतर तुम्हाला समोरचं जे पेज आहे त्याच्यावर तुमचं नाव डिटेल वगैरे येईल आणि खाली तुमचं जे काय ई-के-वाय-सी आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमचं नंतर कॅमेरा चालू आहे, कॅमेऱ्यामध्ये तुमचा जे काय चेहरा आहे तो दाखवायचा आहे आणि डोळे उघड-झाप करायचे. तुमची के-वाय-सी त्या ठिकाणी ऑनलाईन होऊन जाणार आहे. हे कुठले करू शकते, ज्यांचा फक्त आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच रेशन कार्ड धारकाची त्या ठिकाणी ई-के-वाय-सी होणार आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत किंवा जास्तीत जास्त के-वाय-सी धारकापर्यंत त्या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून त्यांचं सुद्धा घर बसल्या त्यांना घरी गावात यायची गरज भासणार नाही. ते तुमच्या शहराच्या ठिकाणी असेल किंवा कुठल्याही बाहेर कामाला वगैरे जायला असेल तर सुद्धा तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपलं पेज सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.